जेही डायबिटिक लोक सततपणे स्ट्रेसमध्ये असतात, अशा डायबिटिक लोकांमध्ये त्यांच्या फास्टिंग शुगर लेवल कंट्रोलमध्ये आणणं त्यांना डिफिकल्ट व्हायला लागतं. त्याच्यामागे काय कारण असावं बरं? तर जेव्हाही आपल्या स्ट्रेस लेवल वाढतात, अशा डायबिटिक लोकांमध्ये कॉर्टिसॉल नावाच्या एका स्ट्रेस हार्मोनच्या लेवल देखील वाढतात. आणि हा कॉर्टिसॉल हार्मोन जो आहे, आपल्या लिव्हरमध्ये पार पडत असलेल्या एका ग्लुकोनिओजेनेसिस नावाच्या प्रक्रियेचा मुख्य मीडिएटर म्हणून काम करत असतो. आणि ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय? तर नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस जे आहेत, म्हणजेच प्रोटीन आणि फॅट्स, याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये जेव्हा होतं, त्या प्रक्रियेला ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हटलं जातं. आणि ह्या ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेसचा मुख्य मीडिएटर आहे स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल. तर स्ट्रेस लेवल वाढल्यामुळं कॉर्टिसॉल लेवल वाढतात आणि कॉर्टिसॉल लेवल वाढल्यामुळं ग्लुकोनिओजेनेसिस नावाच्या प्रक्रिया जास्त प्रमाणात पार पडायला लागते. आणि ह्या ग्लुकोनिओजेनेसिसमध्ये होतं काय? तर प्रोटीन आणि फॅट्सचं रूपांतर आपल्या कार्बोहायड्रेट्स म्हणजेच ग्लुकोजमध्ये व्हायला लागतं. आता ही जी प्रक्रिया आहे ती जास्त करून रात्रीच्या वेळी म्हणजे रेस्टिंग फेजमध्ये पार पडत असते. आणि रेस्टिंग फेजमध्ये जेव्हा पार पडते, म्हणजे रात्रीच्या वेळी पार पडते, त्यावेळी जर आपल्या डाएटमध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन नसेल, तर आपल्या मसलच्या ब्रेकडाऊनमधून जे प्रोटीन बाहेर पडतंय, त्याच्यातून जे अमायनो ॲसिड रिलीज होतात, त्या अमायनो ॲसिडचा यूज, त्या प्रोटीनचा यूज करून, म्हणजेच नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेसचा यूज करून ही ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेस ग्लुकोजचं प्रोडक्शन करायला लागते. आणि त्यामुळंच फास्टिंग शुगर लेवल आपल्या वाढलेल्या असतात. म्हणजे रात्री कदाचित तुम्ही काही खाल्लेलं जरी नसेल, तरी देखील ह्या ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेसमुळं तुमच्या फास्टिंग शुगर लेवल वाढलेल्या असतात. आणि नुसत्याच फास्टिंग शुगर लेवल वाढत नाहीत, तर सततपणे पार पडणाऱ्या या ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेसमुळे तुमचा मसलचा रिपेअर थांबतो आणि त्याच्यामुळं मसल लॉस देखील व्हायला लागतो. आणि हा सततपणे मसल लॉस होत राहिला तर नुसत्याच फास्टिंग शुगर लेवल नाही, तर तुमच्या PP शुगर लेवल देखील वाढायला लागतात.